हाय हॅलो होमी रिलेटेड या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। रविवार असो किंवा कुठलाही वार असो, बेत बिर्याणीचा असला की आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी येतेच। आज मी माझ्या किचनमध्ये बनवत आहे सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट चिकन दम बिर्याणी। पण आजचा व्हिडिओ फक्त रेसिपीचा नाही आहे, बिर्याणी बनवता बनवता मी आज तुम्हाला अशा काही भन्नाट किचन टिप्स सांगणार आहे ज्या प्रत्येक गृहिणीचा वेळ वाचवतील आणि स्वयंपाक अगदी सोपा करतील। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता बिर्याणी बनवण्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे चिकनचे मॅरिनेशन। चिकनमध्ये दही, चवीनुसार सगळे मसाले, मीठ, हळद, लिंबू, पुदिना हे सगळं घालून मिक्स करून चांगलं अर्धा एक तास बाजूला ठेवायचं। आणि त्याचबरोबर बिर्याणी बनवताना ऐनवेळी धावपळ होऊ नये आणि म्हणूनच आले लसणची पेस्ट तयार करून ठेवायचं। तळलेला कांदा आणि पुदिना, कोथिंबीर हे सगळं आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर चिरून ठेवायचं। यामुळे ना आपल्या ऐनवेळी स्वयंपाकघरात पसारा होत नाही आणि आपला भरपूर वेळसुद्धा वाचत असतो। आता दुसरा टप्पा म्हणजे बिर्याणीचा जो भात आहे आपल्याला करायचा, तो भाताला पाणी चांगलं आपण उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळताना त्या पाण्यामध्ये खडे मसाले जसं की लवंग, मिरी, तेजपत्ता, दालचिनी, विलायची हे सगळे मसाले टाकून त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आणि भात म्हणजे फक्त 70 ते 80% आपण शिजून घ्यायचा, कारण उरलेला भात हा दम देताना शिजून जातो। पण भात शिजवताना पाण्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस, थोडंसं तूप टाकायचं। यामुळे काय होतं, भाताचा दाना दाना अगदी पांढरा शुभ्र होतो आणि एकमेकांना चिकटत नाही आणि एकदम सुटसुटीत बनतो। आता मी या ठिकाणी मॅरिनेट केलेले चिकन मी थोडंसं त्याला कांदा, अद्रक लसणची पेस्ट, खडे मसाले, लाल तिखट, बिर्याणी मसाला हे सगळं तेलामध्ये टाकून सगळं चांगलं फ्राय करून त्यामध्ये चिकन मी थोडंसं फ्राय करून घेत असते आणि नंतर मी त्याला भाताचे आणि चिकनचे असे 2 ते 3 लेयर असे देत असते। म्हणजे आपली जितकी क्वांटिटी असेल भाताची आणि चिकनची त्यानुसार आपण लेयर द्यायचं। तर लेयर देत असताना भाताचा थर त्या खाली चिकन ठेवायचं आणि त्यावर भाताचा थर द्यायचं। चिकन टाकल्यानंतर त्यावर तळलेला कांदा, पुदिना चिरलेला, कोथिंबीर हे सगळं टाकून वरती चिकन टाकायचं आहे आणि वरतून पुन्हा भाताचा लेयर द्यायचा आहे। असं करून चांगले लेयर देऊन आपल्याला त्यावर झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरतीच एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला फक्त दम द्यायचा आहे आणि कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे। आता बिर्याणी शिजायला 20 मिनिटं लागतात। हा जो मधला वेळ असतो ना, त्याचा वापर आपण करायचा आहे। आता वरती झाकण ठेवायचं, त्याच्यावरती आपल्याला ओझं हे नक्की ठेवायचं किंवा त्याला पिठाने किंवा फॉईल पेपरने आपण पॅक केलं तरी छान असं बिर्याणीला दम बसतो। नसेल तर आपण त्यावर ओझं ठेवलं तरी चालतं। आता हा जो मधला काही वेळ असतो बिर्याणी शिजत आहे तोपर्यंतचा, दम बसत आहे, त्याचा वापर आपण करून घ्यायचा आहे। बिर्याणी शिजवताना जे काही भांडी आपण बनवताना जे काही भांडी पडलेली आहेत ओट्यावरती, याच 15 ते 20 मिनिटामध्ये सगळी भांडी घासून घ्यायचं, ओटा पुसून घ्यायचं। बिर्याणी तयार होईपर्यंत आपलं किचनमधलं छोटे मोठे कामं करून घ्यायचे। तर अशाने ना आपल्याला आळससुद्धा येणार नाही आणि कामंसुद्धा आपले होऊन जातील। आणि जेवायला बसायच्या आधी मग आपण कांदा चिरून घ्यायचं खाण्यासाठी, बिर्याणीसोबत जे काही आपल्याला सॅलेड वगैरे करायचं आहे ते सगळं कापून घ्यायचं किंवा कोशिंबीर वगैरे बनवायची असेल तर ती तोपर्यंत बनवून घ्यायची। आता बिर्याणी झाल्या झाल्या गॅस बंद केला आपण की लगेचच वाढायला कधीच घ्यायचं नाही, कारण एक 10 मिनटं तरी आपण ठेवायचं। त्यामुळे ना वाफेमुळे सगळे मसाले चिकनमध्ये नीट मुरतात आणि व्यवस्थित राहतात। आता बिर्याणी जर आपली उरलेली असेल तर ती कधीच प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायची नाही। ती उरल्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर उरलेली असेल तर ती स्टीलच्या किंवा काचेच्या एअरटाईट डब्यामध्ये आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। याने आपल्या बिर्याणीची चवसुद्धा अजिबात खराब होत नाही। माझ्या पद्धतीची ही चिकन बिर्याणी, दम बिर्याणी आणि माझ्या ह्या किचन टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।